आज आपण बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी। बघा याच्या आवाजावरूनच कळलं असेल ही किती जास्त क्रिस्पी झालेली आहे। तर 1-2 दिवसापूर्वी ना मी गावावरून आले आणि येताना आमच्या शेतातली ही मस्त ताजी ताजी अशी कोथिंबीर घेऊन आले होते। तर म्हटलं चला याची कोथिंबीर वडी बनवूयात, कारण कोथिंबीर भरपूर होती। तर मी कोथिंबीर स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे। धुतल्यानंतर ना यातलं सगळं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आणि कोथिंबीरची फक्त पाने घ्यायची आहेत आपल्याला। तर आता इथे ना एकदम बारीक अशी कोथिंबीर कट करून घ्यायची आहे। तर बघा कोथिंबीर सगळी बारीक कट करून झालेली आहे। कट केल्यानंतर ना मी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आणि आता आपल्या कोथिंबीरची वडी एकदम कुरकुरीत होण्यासाठी सगळ्यात पहिलं मी घेतलेला आहे अर्धा कप तांदळाचं पीठ आणि त्याचबरोबर 1 कप बेसन पीठ। आता ही आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट 2 मोठे चमचे भरून, त्याचबरोबर 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मी मीठ घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 छोटा चमचा जिरं, अर्धा छोटा चमचा आहे चाट मसाला, अर्धा छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा ओवा। ओवा असेल तर घ्या, नाहीतर स्किप केला तरी पण चालेल। आणि हे आहे चिंच आणि गुळाचा पल्प, म्हणजे मी ना थोडंसं पाणी घेतलं होतं, त्यामध्ये ना 1 छोटा लिंबाच्या साईजची चिंच आणि तेवढाच गुळ भिजत ठेवला होता। आता चिंच हाताने थोडी मॅश केलेली आहे आणि बस हातामध्ये घेऊन छान अशी स्क्वीज करायची, म्हणजे आपल्याला चिंच आणि गुळाचा पल्प मिळतो। चिंच आणि गुळ टाकल्यामुळे ना वडी एकदम चटपटीत अशी लागते, म्हणजे आंबट, गोड आणि तिखट असे तीनही फ्लेवर या वडीमध्ये येतात। तर बस आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे। आता आपल्याला हे पीठ ना मळून घ्यायचं आहे। जर मळून घेताना असं वाटलं की यामध्ये बेसन पीठ कमी आहे तर वरून तुम्ही 2-3 चमचे किंवा लागेल तेवढं बेसन पीठ पण घेऊ शकता, पण खूप जास्त पण नाही घ्यायचं, कारण मग जास्तच बेसन पीठ झालं तर वडी खाताना फक्त बेसन पिठाचीच टेस्ट येते। त्यामुळे यात कोथिंबीर जास्त असली पाहिजे आणि बेसन पीठ कमी असलं पाहिजे। तर हे बघा पीठ मळून तर घेतलेलं आहे, पण थोडंसं कोरडं वाटत आहे, म्हणून मी बस 2 चमचे भरून पाणी घेतलेलं आहे। जास्त पाणी नाही घ्यायचं, जास्त पाणी घेतलं तर हे पीठ पातळ होईल आणि जर पातळ झालं तर तळताना यामध्ये तेल जास्त शोषलं जाईल आणि मग वडी आपली तेलकट बनेल। तर हे बघा पीठ एकदम व्यवस्थित असं मळून झालेलं आहे। आता मी एक प्लेट घेतलेली आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय, म्हणजे आपली वडी तयार झाल्यानंतर याला चिकटणार नाही आणि आपल्याला अशा पद्धतीने वडी थापून घ्यायची आहे। पूर्ण प्लेटमध्ये ना हे मिश्रण व्यवस्थित असं एकसारखं स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यानंतर ना तीळ असे स्प्रिंकल करायचे। 2 चमचे मी तीळ टाकलेले आहेत। आता एक स्पॅच्युला घ्यायचा आणि तीळ हलके हलके हाताने प्रेस करायचे, म्हणजे या मिश्रणमध्ये व्यवस्थित असे चिकटले जातात। आता गॅसवरती मी स्टीमर ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि बस हे जे मिश्रण आहे ना त्याला आपल्याला 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे स्टीम करायचं आहे। तर मीडियम फ्लेमवरती मी हे 10 ते 12 मिनिटं ठेवत आहे। तर हे बघा 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत आणि आपलं हे मिश्रण व्यवस्थित स्टीम झालेलं आहे। तरी पण एकदा टूथपिकने चेक करूया। टूथपिक इन्सर्ट करायची आणि जर क्लीन निघाली की समजायचं हे मिश्रण व्यवस्थित असं स्टीम झालेलं आहे। तर हे काढून घ्यायचंय आणि 1 ते 2 तास रेस्टसाठी ठेवायचं आहे। तर हे बघा हे सेट होण्यासाठी मी 1 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं। असं काही नाहीये की फ्रीजमध्येच ठेवलं पाहिजे, पण माझ्याकडे टाइम होता म्हणून मी ठेवलं होतं। जर तुमच्याकडे टाइम नसेल ना तर थंड झाली की वड्या कट करून लगेच तुम्ही फ्राय करू शकता। तर आता मी या वड्या चौकोनी शेपमध्ये कट करत आहे, कारण अशा शेपमध्ये कट केला ना की ते फ्राय केल्यानंतर खूप छान दिसतात। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता। तर आता ही आपली वडी ना फ्राय करण्यासाठी तयार आहे। बघा आताच ही किती छान अशी दिसत आहे। तर गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं, तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आणि तेल मी खूप जास्त नाही घेतलेलं, त्यामुळे 4-4च वडी फ्राय करत आहे। तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला या वड्या फ्राय करायच्या आहेत। एक साइडने छान असं याचा गोल्डन रंग आला की साइड फ्लिप करायची आणि दुसऱ्या साइडने पण याला छान असा गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय होऊ द्यायचा आहे। तर बघा वडी दोन्ही साइडने फ्राय झालेल्या आहेत, म्हणजे खूप छान असा याचा रंग आलेला आहे। तर आता मी या वडी काढून घेत आहे आणि बस सेम पद्धतीने आपल्याला दुसरी बॅच पण फ्राय करून घ्यायची आहे। इथे आपल्या सगळ्या वडी फ्राय झालेल्या आहेत, ही लास्टवाली बॅच आहे आणि बघा किती छान अशा बनलेल्या आहेत। गरम गरम वडी अजूनच जास्त कुरकुरीत लागतात, त्यामुळे गरमच वडी सर्व करायच्या। तर अशा पद्धतीने ना तुम्ही एकदा कोथिंबीरची वडीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।